होळी रंगांचा सण, आनंदाचा सण. पण तुम्हाला माहिती आहे का, हीच ती रात्र आहे जेव्हा ब्रह्मांडात अद्भुत शक्ती संचारत असतात. पुराणांपासून ते आजपर्यंत होळीच्या रात्रीला सिद्धीची रात्र असं मानलं जातं. पण याच दिवशी आपण कळत न कळत अशा काही चुका करतो ज्यामुळं साक्षात लक्ष्मी माता आपलं घर सोडून निघून जाते. आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ ठरू शकतो, कारण आज मी तुम्हाला अशा 3 वस्तूंबद्दल सांगणार आहे ज्या होळीच्या दिवशी कोणी कितीही तुम्हाला मागितल्या तरी किंवा कितीही विनवणी केली तरीही घराबाहेर द्यायच्या नाहीत. जर तुम्ही या वस्तू कोणाला दिल्या तर तुमच्या घरातील बरकत, सुख आणि समृद्धी त्याच क्षणी त्या व्यक्तीसोबत निघून जाईल आणि मागे उरेल ते फक्त दारिद्र्य. त्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी तुम्हाला असा एक अचूक उपाय सांगणार आहे जो केल्यानं तुमच्या घरातील नकारात्मकता कायमची नष्ट होईल. तर मैत्रिणींनो, व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, ओम गणपते किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका. चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करू. ज्यांच्या मनामध्ये देवावर श्रद्धा आहे, त्यांच्यावर माता लक्ष्मीची कृपा नक्कीच होईल. आणि हो, व्हिडिओला आत्ताच लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला रोज मिळतील. तर बघा, होळीच्या दिवशी आपण काय करतो, एकमेकांच्या घरी जातो, रंग खेळतो, गोडधोड खातो. पण याच दिवशी काही वाईट शक्ती किंवा करणी बाधा करणारे लोक सक्रिय असतात. आता बघा, आपल्या शास्त्रात असं म्हटलं आहे की होळीच्या दिवशी तुमचं भाग्य तुमच्या हातात असतं. तर अनेकांना काय सवय असते की शेजारी काही मागायला आले शेजारी लोक, तर आपण आनंदाने त्यांना ती वस्तू जी काही आहे ती देऊन टाकतो. पण सावध व्हा, होळीच्या दिवशी दान देण्याचं महत्त्व जितकं मोठं आहे तितकंच काही वस्तूंचं दान हे तुमच्या विनाशाचं कारणसुद्धा ठरू शकतं. तुम्ही विचार करत असाल की अशा कोणत्या वस्तू आहेत, सोनं, चांदी, पैसे, त्यापेक्षाही महत्त्वाच्या अशा वस्तू आहेत बघा, ज्या आपल्या स्वयंपाकघरात असतात. पहिली वस्तू म्हणजे पांढरे पदार्थ. आता लक्ष देऊन ऐका, पहिली वस्तू म्हणजे पांढरे पदार्थ. विशेषतः पांढरे पदार्थामध्ये कोणते पदार्थ येतात बघा, दूध, दही किंवा मीठ. होळीच्या दिवशी किंवा होळीच्या रात्री कोणालाही घराबाहेर दूध देऊ नका. शास्त्रानुसार पांढरा रंग हा चंद्राचा आणि शुक्राचा कारक असतो. लक्ष्मी मातेला पांढरे पदार्थ अतिशय प्रिय आहेत. जर तुम्ही या दिवशी कोणाला दूध किंवा दही दिलं तर तुम्ही तुमच्या घरातील शांती आणि माता लक्ष्मीला दुसऱ्याला सोपवत आहात. अनेकदा लोक घरी पाहुणे आले, थोडं दूध द्या असं म्हणून येतात, पण हा एक सापळासुद्धा असू शकतो. मिठाबद्दल तर असं म्हटलं जातं की मिठाचं दान केल्यानं घरातील कर्ज वाढतं, तुमची लक्ष्मी बांधली जाते. त्यामुळं या दिवशी कोणालाही मीठ देऊ नका आणि शक्य असल्यास कोणाकडून तुम्हीही मीठ हे घेऊ नका, आणू नका. तर बघा मैत्रिणींनो, दुसरी वस्तू ती म्हणजे सुई. तर बघा, धारदार वस्तू ही सुई असते. दुसरी वस्तू म्हणजे सुई, कात्री किंवा कोणतीही धारदार वस्तू. तुम्हाला वाटेल आता यात काय मोठं आहे, पण होळीच्या दिवशी सुई देणं म्हणजे आपल्या नात्यात आणि आपल्या नशिबात भेद निर्माण करणं असं होय. तंत्रशास्त्रानुसार होळीच्या दिवशी सुईचा वापर करून अनेकदा टोमणे किंवा वाईट प्रयोग केले जातात. जर तुम्ही कोणाला सुई दिली तर तुमच्या घरात सतत कटकटी सुरू होतील, पती पत्नीमध्ये वादविवाद होतील आणि घराचं छप्पर फाडून गरिबी आत येईल. लक्षात ठेवा, या दिवशी तुमच्या हातातून कोणालाही धारदार किंवा टोकदार वस्तू ज्या असतात त्या जाता कामा नये. हे तुमच्या कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी अत्यंत आवश्यक मानलं जातं. तर बघा, आता पुढची तिसरी वस्तू जी आहे ती म्हणजे वापरायचे कपडे किंवा जुने दागिने असतील किंवा जुने कपडे असतील. आणि तिसरी सर्वात महत्त्वाची वस्तू म्हणजे तुमचे वापरलेले कपडे किंवा दागिने. आपल्या कपड्यांमध्ये आपलं तेज आणि आपली ऊर्जा असते. होळीच्या दिवशी नकारात्मक शक्ती कपड्यांच्या माध्यमातून तुमच्या शरीरामध्ये प्रवेश करू शकतात. जर कोणी तुम्हाला तुमची कपडे मागायला आलं की तुमची ही ओढणी द्या किंवा तुमची एखादी साडी द्या किंवा तुमचे दागिने,
एखादे द्या, आजच्या दिवसापुरते द्या, तर त्या व्यक्तीला तुम्ही स्पष्ट नकार द्या. वापरलेले कपडे या दिवशी घराबाहेर देणं म्हणजे तुमचं आयुष्य दुसऱ्याच्या हवाली करणं असं आहे. यामुळं तुमच्या प्रगतीत अडथळे येतात आणि लक्ष्मी तुमच्यावर कोपते. तुमच्या घरातील समृद्धी टिकवून ठेवायची असेल तर ही चूक तुम्ही अजिबात करू नका. कोणतीही तुमच्या घरातील वस्तू तुम्हाला द्यायची नाही. आता मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे एक विशेष उपाय सांगणार आहे. तर बघा, जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या घरावर कोणाची वाईट नजर आहे किंवा तुमच्या घरामध्ये पैसा टिकत नाही, तर होळीच्या दिवशी एक नारळ घ्या, थोडीशी मोहरी घ्या आणि लवंग घेऊन ते सर्व वस्तू तुम्ही स्वतःवरून 7 वेळा उतरवा आणि होलिका दहनाच्या अग्नीमध्ये या सर्व वस्तू तुम्ही अर्पण करायच्या आहेत. अग्निदेवताला प्रार्थना करा की माझ्या घरातील सर्व दारिद्र्य आणि इडापिडा या अग्नीत भस्म होऊ दे. हा उपाय इतका प्रभावी आहे की दुसऱ्या दिवसापासूनच तुम्हाला तुमच्या घरात एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा जाणवेल. मैत्रिणींनो, पांढरे पदार्थ, मीठ आणि दूध दिल्यास होणारे गुप्त दुष्परिणाम आता आपण पाहणार आहोत. तर बघा, दुष्परिणाम शास्त्रानुसार पांढऱ्या वस्तूंचा संबंध थेट शुक्रग्रहाशी आणि चंद्रग्रहाशी असतो. शुक्र हा ऐश्वर्याचा कारक आहे. होळीच्या रात्री जर तुम्ही दूध किंवा मीठ दुसऱ्याला दिलं तर तुमच्या कुंडलीतील लक्ष्मी योग खंडित होतो. होळीच्या दिवशी नकारात्मक शक्ती दूध मागून त्यात तुमची सौभाग्य शक्ती ओढून घेतात. ज्या व्यक्तीला तुम्ही दूध देता त्याच्या घरात भरभराट सुरू होते आणि तुमच्या घरात मात्र विनाकारण आजारपण आणि पैशाची चणचण भासू लागते. तर यासाठी तुम्हाला विशेष टीप अशी लक्षात ठेवायची आहे, जर चुकून कोणी दूध मागितलंच तर त्यात एक चिमूट हळद टाकून द्या. हळद विष्णूचं प्रतीक आहे, त्यामुळं तुमची शक्ती कोणालाही चोरता येणार नाही. त्यासाठी तुम्हाला ही टीप लक्षात ठेवायची आहे. आता त्याच्यानंतर दुसरी गोष्ट होती सुई आणि कात्री किंवा टोकदार वस्तू. आता या वस्तू दिल्या तर होणारे परिणाम बघायचे खूप भयंकर असतात. होळी ही अग्नितत्वाची रात्र असते. सुई किंवा कात्री ही राहू, केतू आणि शनिग्रहांचं प्रतिनिधित्व करतात. या दिवशी कोणाला सुई दिल्यास तुमच्या घरात ग्रहकलेश सुरू होतात. भावाभावांमध्ये किंवा मग पती पत्नीमध्ये कधीही न मिटणारे वाद हे निर्माण होत असतात. आता तंत्रशास्त्रानुसार होळीच्या रात्री तुमच्या घरातील सुई वापरून तुम्हाला पुलिस्त विद्या एक प्रकारची करणी केली जाऊ शकते. या विद्येमुळे तुमच्या प्रगतीला खिळा बसतो आणि कितीही कष्ट केले तरी यश मिळत नाही. या दिवशी चुकूनही शिलाईचं काम महिला असेल तर त्यांनी करू नका. सुई घराबाहेर जाणं म्हणजे तुमच्या घराचं सुरक्षा कवच फाडण्यासारखं आहे. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. त्याच्यानंतर आपण तिसरी वस्तू सांगितली होती ती म्हणजे वापरलेले कपडे किंवा तुमचे वापरलेले दागिने असतील. तर याचे अदृश्य परिणाम काय आहेत? तर बघा, दुष्परिणाम याचे माणसाच्या घामात आणि ऊर्जेमध्ये त्याचे प्रारब्ध म्हणजे त्याचे कर्म असते. होळीच्या दिवशी ब्रह्मांडात ऊर्जा खूप सक्रिय असते. जर तुम्ही तुमचे वापरलेले कपडे कोणाला दिले तर तुमचं पुण्य त्या व्यक्तीला मिळतं आणि त्या व्यक्तीचं पाप किंवा संकट तुमच्या शिथी येतं म्हणजे माथी लागतं. याला ऊर्जा हस्तांतरण असं म्हणतात. अनेकदा लोक मुद्दाम या दिवशी कपडे मागून घेतात जेणेकरून ते तुमच्या नशिबाचा भाग चोरू शकतील. कपडे दिल्याने घरातील कुलदेवता कोपते आणि घराचा आशीर्वाद निघून जातो. जर तुम्हाला दान करायचंच असेल तर नवीन कोरे कपडे जे असतात ते दान करा. जुने किंवा वापरलेले तुम्ही जे वापरलेले कपडे असतील तर ते कपडे किमान होळीच्या 3 दिवस आधी किंवा नंतर द्या. पण होळीच्या दिवशी तुम्हाला कपडे अजिबात द्यायचे नाहीत. होळीच्या रात्रीचे 10 विशेष आणि प्रभावी उपाय आता आपण पाहणार आहोत. घराची सुरक्षा, घराला आपल्या सुरक्षा कवच ठेवायचं असेल तर होळीच्या रात्री घराच्या मुख्य दरवाजाबाहेर दोन्ही बाजूंना थोडे खडे मीठ ठेवा. दुसऱ्या दिवशी सकाळी कोणाशीही न बोलता ते मीठ उचलून वाहत्या पाण्यामध्ये किंवा एखाद्या लांब कोपऱ्यामध्ये टाकून द्या. यामुळं वर्षभर कोणतीही करणी बाधा किंवा वाईट नजर तुमच्या घरात प्रवेश करू शकणार नाही.
त्यानंतर दुसरी गोष्ट ती म्हणजे अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी हळदीचा उपाय करायचा आहे. होळीच्या दिवशी संध्याकाळी घराच्या मुख्य चौकटीवर हळदीनं 2 स्वस्तिक काढा. त्या स्वस्तिकावर थोड्या अक्षदा अर्पण करा. हा उपाय केल्यानं माता लक्ष्मी साक्षात आकर्षित होते आणि गरिबी घराचा आपल्या रस्ता विसरते. त्याच्यानंतर तिसरा उपाय तो म्हणजे रखडलेली कामं मार्गी लावण्यासाठी लवंगांचा प्रयोग. जर तुमची कामं वारंवार अडकत असतील तर होळीच्या अग्नीमध्ये 7 लवंगा आणि 7 बत्ताशे अर्पण करा. हे अर्पण करताना तुमची जी काही इच्छा असेल ती मनातल्या मनात तुम्ही बोलायची आहे आणि अग्निदेवताला तुमचे इच्छा सांगायची आहे आणि अग्निदेवता तुमचे अडथळे त्यामुळे भस्म करेल. पुढचा उपाय जो आहे तो नजरदोष आणि आजारपणावर. बघा, नारळाचा उतारा करायचा आहे. घरात कोणी सतत आजारी असेल तर एक पाणी असलेला नारळ घ्या. तो त्या व्यक्तीवरून घड्याळाच्या काटेच्या दिशेने 21 वेळा उतरवा आणि होलिका दहनाच्या अग्नीमध्ये टाका. आजारपण अग्नीसोबत जळून खाक होईल. पुढचा उपाय तो म्हणजे कर्जमुक्तीसाठी आपल्याला विशेष मंत्र आणि उपाय करायचे आहेत. आता ज्यांच्यावर कर्जाचा डोंगर आहे त्यांनी होळीच्या दिवशी कडुलिंबाच्या काड्या अग्नीत टाकाव्यात आणि ओम ऋणहर्ताय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा. यामुळं उत्पन्नाचे नवीन मार्ग मोकळे होतील. आता याच्यानंतर पुढचा उपाय म्हणजे व्यवसायातील बरकतीसाठी काळ्या तिळाचा उपाय करायचा आहे. तुमचं दुकान असेल किंवा व्यवसाय असेल, उद्योगधंदा असेल, तो व्यवस्थित चालत नसेल तर होळीच्या दिवशी थोडे काळे तीळ मुठीत घेऊन आपल्या कार्यक्षेत्राच्या 4ही कोपऱ्यात ते टाकायचे आहे तुम्हाला. उरलेले तीळ होळीत अर्पण करा. यानं तुमच्या व्यवसायाला किंवा उद्योगधंद्याला जी काही नजर लागलेली असेल ती नजर निघून जाते. घरातील कलह थांबण्यासाठी शेणीचा उपाय करायचा आहे. जर घरात सतत भांडणं होत असतील तर होळीच्या दिवशी गाईच्या शेणापासून बनवलेली शेणी, ज्याला काही ठिकाणी गौरी असं म्हणतात बघा, अग्नीत अर्पण करा. अग्नीला प्रार्थना करा की घरातील राग आणि द्वेष शांत व्हावा. यामुळे कुटुंबामध्ये आपल्या प्रेम वाढतं. पुढचा जो उपाय आहे तो मुलांच्या अभ्यासासाठी आणि प्रगतीसाठी आहे. मुलांचं अभ्यासात मन लागत नसेल तर होळीच्या राखेतील थोडीशी राख आपल्याला घरी घेऊन यायची आहे आणि आपल्या मुलांच्या अभ्यासाच्या खोलीत एका काचेच्या डबीमध्ये ती ठेवायची आहे. ही राख अभ्यासातील एकाग्रता वाढवण्यास मदत करते. त्याचबरोबर बघा, तिजोरी कधीही रिकामी न होण्यासाठी होळीच्या दिवशी एका लाल कपड्यामध्ये 5 गोमती चक्र, 5 पिवळ्या कवड्या आणि थोडंसं कुंकू बांधून त्याची पूजा करा. दुसऱ्या दिवशी ही पोटली तुमच्या तिजोरीत ठेवा. यामुळं तुमच्या घरामध्ये पैसा टिकू लागतो. 10वा जो उपाय आहे तो म्हणजे भस्म टिळा. बघा, विजयी होण्यासाठी होळी शांत झाल्यावर दुसऱ्या दिवशी सकाळी ज्या होळीमधली जी राख असते, जे भस्म असतं ते घरी आणायचं. रोज घराबाहेर पडताना या राखेचा छोटासा टिळा कपाळावर किंवा मानेवर लावा. यामुळं समाजात तुम्हाला मानसन्मान वाढतो तुमचा आणि शत्रू परास्त होतात. तर होळीचा आनंद नक्की घ्या, पण या 3 वस्तू कोणालाही देऊ नका. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.